अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत गुरुवारी मोठा गोंधळ पाहायला मिळाला। 2018 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारे नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी चर्चेत सहभाग घेताच इतर नगरसेवक आक्रमक झाले। शिवरायांचा अपमान करणाऱ्याला सभागृहात बोलू देणार नाही असा पवित्रा घेत नगरसेवकांनी छिंदम यांचा माईक आणि कागदपत्रे फेकून दिली व त्यांना सभागृहाबाहेर काढले। या प्रकारानंतर छिंदम यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन जीविताला धोका असल्याचे सांगितले। तसेच आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना यासाठी जबाबदार धरले। दुसरीकडे छिंदम यांना सभागृहात येऊ देणार नाही, प्रसंगी कायदा हातात घेऊ अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतली आहे। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना निवडणूक लढवण्यास बंदी असावी असा कायदा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे। सभेमध्ये तो छिंदम आहे, तो छिंदम या ठिकाणी या सभागृहात आला। सभागृहात आल्याबरोबर या ठिकाणी ज्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरलेले, छत्रपती शिवरायांचा ज्यांनी अपमान केला, तसल्या कुठल्याही वृत्तीच्या माणसाला या ठिकाणी सभागृहात बसू दिलं जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्याबरोबरच आमच्या सगळ्याच नगरसेवकांनी घेतली। आणि इथून पुढच्याही काळामध्ये जर त्यांनी या ठिकाणी या सभागृहात येण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसं उत्तर देऊन त्याला बाहेर काढण्यात येईल। आणि या ठिकाणी आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे की त्या ठिकाणी सर्वसाधारण सभेत पुढच्या जनरल बॉर्डामध्ये विषय घेऊन त्याचं या ठिकाणी ज्यांनी शिवरायांचा अवमान केलेला आहे, अपमान केलेला आहे, अशा वृत्तीच्या लोकांना या सभागृहात बसू द्यायचं नाही। आणि जर त्यांनी इथून पुढे त्या सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच्या जशास तसं उत्तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात येईल आणि त्याची या ठिकाणी नगरसेवक पद रद्द करावं अशा पद्धतीचा ठराव सर्वसाधारण सभेत करून तो राज्य शासनाकडे पाठवण्यात यावा। आणि एवढंच नाही तर इथून पुढच्या काळामध्ये जर छत्रपती शिवरायच नाही तर जे महापुरुष आहे त्या महापुरुषांचा जर कोणी अपमान करत असेल, अवमान करत असेल तर अशा कुठल्याही सदस्याला किंवा कुठल्याही व्यक्तीला इथून पुढच्या काळात निवडणूक लढवता येऊ नये अशा पद्धतीचा कायदा राज्य शासनाने करावा अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मांडलेली आहे। महाराष्ट्रात ज्यांच्यामुळे हा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रात ज्यांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यांना बोलण्याचा या सभागृहात काही अधिकार नाही। म्हणून त्यावेळेस ते बोलायला लागले त्यावेळेस आमचे सन्मान्य सदस्यांनी त्याला तीव्र अशा शब्दात विरोध केला आणि त्यांना सांगितलंय ज्या महापुरुषांचा तुम्ही अपमान केलाय, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले तर तुम्हाला कोणताही अधिकार नाही त्यांच्याबद्दल बोलण्याचा। आणि सभागृहात आम्ही सर्व नगरसेवक तुम्हाला बोलू देणार नाही। आणि माननीय महापौर साहेबांकडे आम्ही विनंती केली की यांचं नगरसेवक पद रद्द करावा। आमच्या विरोधात निश्चित त्यांनी कारवाई करावी, पण महाराष्ट्रात जर महापुरुषांचा अपमान होत असेल तर तो महापुरुषांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही। त्याच्यासाठी आम्हाला कायदा हातात घ्यायची वेळ आली तरी आम्ही सर्व सदस्य कायदा हातात घेऊ। आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या तिसऱ्या सभेचं आयोजन होतं, बजेटची मीटिंग होती। बजेटच्या बाबतीमध्ये काही प्रश्न मी आयुक्त साहेबांना विचारले आणि अशा प्रसंगी सभागृहामध्ये उपस्थित असलेले नगरसेवक यांनी लोकशाहीचा गळचेपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणजे सर्वात पहिले सभागृहामध्ये बजेटची मीटिंग चालू असताना इतर विषय त्यांनी घेतले आणि ते घेत असताना त्यांना विनंती केली असताना त्यांनी आमची सत्ता आहे आणि आम्ही बोलू देणार नाही अशा प्रकारची भूमिका आणि अशा प्रकारचे वक्तव्य त्या नगरसेवकांनी केलेले आहेत। आणि तुम्ही या सभागृहामध्ये बसायचं नाही आणि कोणत्याही प्रकारचे प्रश्न आणि उत्तर तुम्हाला द्यायचे अधिकार नाही आहेत अशा प्रकारची भूमिका आज या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये घडलेलं आहे। आणि ते घडत असताना 15 ते 20 नगरसेवक यांनी अचानकपणे मी आयुक्त साहेबांशी संभाषण करत असताना माझ्या विरुद्ध घोषणाबाजी चालू केली आणि माझ्याकडे सर्व नगरसेवक जमले आणि मला हाणमार करण्याची भूमिका त्यांनी आज घेतली होती। आज आपण पण त्या सभागृहामध्ये होतात, आपण देखील सर्व झालेली घटना चित्रित केलेली आहे। सुरेश बनसोडे यांनी माझ्या डायसवर येऊन माझ्या समोरचं माईक उचकटून मला मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला।
त्यानंतर सभागृहामध्ये बांगरे यांनी माझ्या विरुद्ध काही भाष्य केलेलं आहे. या सभागृहामध्ये आम्ही बसू देणार नाही, छिंदमला बसू देणार नाही, अशा प्रकारची वक्तव्य बांगरे असतील किंवा अमोल येवले असतील व त्यांच्यासोबत राहणारे पठारे, त्याच्यानंतर गणेश भोसले आणि भागानगरे असे काही अजून अन्य नगरसेवक पण त्यांच्यासोबत होते. सर्वच नगरसेवकांचं नाव घेणं आता शक्य होणार नाही. मी नुकतीच ॲडिशनल SP साहेब आणि डेप्युटी साहेबांना भेटलो, झालेली संपूर्ण घटना त्यांना कळवलेली आहे. आणि या सभागृहामध्ये मी प्रश्नोत्तर करत असताना अशा प्रकारची लोकशाही पद्धतीने मी त्या सभागृहात गेलेलो आहे. खरं म्हणजे मी माझ्या प्रभागात 4 उमेदवारामध्ये सर्वात जास्ती मतं मिळवून 3000च्या फरकाने मी निवडून आलेलो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मला माझ्या प्रभागातील जनतेने त्या सभागृहामध्ये पोहोचवलेलं आहे. आणि त्या सभागृहामध्ये मला सुद्धा माझ्या नगरकरांच्या बाबतीमध्ये जे काही बजेटमध्ये काही गोष्टी होते त्याच्या बाबतीत प्रश्न उत्तर विचारायचं अधिकार आहे. असं असताना काहीतरी विषय काढून मला या सभागृहामध्ये बसू दिलं जाणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य आज त्या सभागृहात झाले. आणि तुम्ही जर इथून सभागृहातून निघले नाही तर तुम्हाला इथंच ठार मारू अशा पद्धतीचे धमक्या या नगरसेवकांनी दिलेला आहे. खरं म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांना बोलू द्यायचं नाही अशा प्रकारचं चित्र सभागृहात चालू होतं. आणि आज जो काही प्रकार माझ्या बाबतीमध्ये यांनी केला याच्या माग त्यांचं कट कारस्थान अगोदरच रचलं गेलेलं होतं. त्यांनी एक एक करून सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने पुढे आले आणि मला मारण्याची भूमिका, जीवे मारण्याची धमकी, परत जर या सभागृहात आली तर ठार मारू अशा प्रकारचे वक्तव्य, आणि इथून बाहेर गेलं नाही तर आत्ता ठार मारू अशा प्रकारचे वक्तव्य तिथं केले गेलेत. त्यामध्ये विकी जगताप होते. आणि हे सगळं प्रकार, जो काही प्रकार आज घडला याच्या पाठीमाग यांचे नेते कोण आहेत त्यांना विचारल्याशिवाय हे कोणत्या पद्धतीचं कार्य या नगरसेवकांमध्ये हिंमत नाही करण्याचं. तर यांचे जे नेते आहेत या शहराचे आमदार यांना विचारल्याशिवाय तरी यांनी केलं नसणार आहे. तर त्यांचा सुद्धा हात या घटनेच्या पाठीमाग 100% आहे असं मी आज ठामपणे या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि आज जी काही झालेली घटना आहे त्या घटनेमध्ये माझ्या जीवाचं उद्या भविष्यात जर काही कमी जास्ती झालं, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप असतील व त्यांचे सहकारी नगरसेवक की ज्यांची नावं मी या आता ॲडिशनल SP आणि डेप्युटी साहेबांना भेटून सांगितलेलं आहे. तर ते निवेदनाद्वारे मी त्यांची सर्वांची नावं देऊन आपल्यापर्यंत तो तक्रारी अर्ज पोहोचवण्याचं काम नक्कीच करेल. यासंदर्भात गुन्हा आपण दाखल करणार आहात. आज मी SP साहेबांना भेटायला आलतो परंतु SP साहेब नव्हते, त्यामुळे मी ॲडिशनल SP आणि डेप्युटी साहेबांना भेटलो. झालेली घटना ही संपूर्ण त्यांना सांगितली आणि सभागृहामध्ये जे काही गोष्टी घडल्या, कोणी कोणत्या भूमिका घेतल्या, तिथं लस्सी होती, ती लस्सी सुद्धा देखील माझ्या अंगावर फेकून मारलेली आहे. आणि जर का तो माईकचा वायर तुटला गेला नाही, अगर तो तुटला असता तर कदाचित त्या माईकनी माझ्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न हा नक्कीच त्यांचा सफल झाला असता. अशा प्रकारचं लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या नगरसेवकाचं गळचेपीपणा करणं हे कायद्याला धरून नाही, लोकशाहीला धरून नाही. तर जर अशा पद्धतीचं लोकशाही या नगर शहरामध्ये संपुष्टात येणार असेल तर अशा प्रकारचं जी काही ताकद यांना कुठून आलेली आहे, यांच्या मागचे जे कोणी आहेत त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे का, अशा पद्धतीची वागणूक त्यांच्याकडून आज मला मिळालेली आहे. मग आज आपण या शहरामध्ये 52 नगरसेवक नगरकरांनी निवडून दिलेले आहेत आणि त्या 52 नगरसेवकांमध्ये जे काही 15-20 नगरसेवक जे आहेत हे कोणत्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतात हे मला सांगण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने जर पुन्हा माझ्या जीविताचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार या शहराचे आमदार संग्राम जगताप व त्यांचे सहकारी विकी जगताप असतील किंवा बांगरे असतील किंवा आता जे नगरसेवक माईक ओढले त्यांनी बनसोडे असतील व गणेश भोसले आहेत, त्याच्यानंतर पठारे आहेत आणि अमोल येवले आहेत आणि बाकीचे सुद्धा त्यांचे काही सहकारी आहेत. त्यांचं सर्वांचं नाव
मी निवेदनाद्वारे SP साहेबांना कळवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. गुन्हा दाखल करणार. गुन्हा दाखल करण्यासाठीच त्यांनी निवेदन द्यायला सांगितलेलं आहे. त्यांनी झालेली घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. आपण सर्वजण सभागृहात होतात आणि आपण चित्रीकरण केलेलंच आहे. आपल्याला कल्पना आहेच त्या सभागृहामध्ये काय घडलेलं आहे. त्यामुळं आपल्याला अधिक माहिती आपण स्वतःच असल्यामुळं मला सांगण्याची आवश्यकता आहे. तो पुन्हा एकदा की जर माझ्या जीवाचं जर काही कमी जास्ती झालं, माझ्या केसाला धक्का जरी लागला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही या शहराचे आमदार आणि त्यांचे सहकारी यांची राहील. आज मी तुमच्या या माध्यमांद्वारे कळवून येतो.